काय तर भावना मग राहिली होती थोडी गाडी, तर शंभाऊला म्हणलं दावा वगैरे सोडून घे, तर शंभाऊ दावा बिवा सोड राहिला. तर आपलं दावा साईडला बांधलेलं राहतं ना, त्याच्यामुळं मग मोकट ठसका व्हायची काम होती. आता त्याच्यावर मिरची पडती त्याच्या विषयमुळं. तर शंभाऊ कसं वाटतं तुम्हाला, बरं वाटतं का? चला ना परा घ्या सोडून, चला मागं जाऊन. आता राहिले फक्त 5-6 गुन्हे, तरी संपले आता. 5-6 टाकून लगेच गायब. व्हिडिओ बनवला पाहिजे शेट. तिच्यात 2 एंड सुटलं ना मग भावांनो. 7:42 आणि रॉकेट. तर आता कसं मग नाद नाही करायचा भावांनो. तर मला आपल्या गाडीत कमी आहे जरा, त्याच्यामुळं लवकर सुटलं रॉकेट. लय उशीर झाला असता, अजून 8 तरी वाजले असते. तर आता 7:42 आणि रॉकेट सुटेल आपलं. आता हिला फक्त बंगीत राहावं लागेल, फक्त भेंगरी, ओनली भेंगरी करून टाकायचं. तर आता हिला स्टार्टिंग केलेली आपण. आता हिची डायरेक्ट 90 तर अभी 90 उडाएंगे इसको भैया, इसको बोलते राहुरी वाले. कसं वाटतं भावा मग? तर चला मग चालून द्यायला आता हिच्या हिशोबाने. मग काय तर भावांनो, आता आलेलो आपण 5 नंबरच्या जवळ. तर आपण चांगलीच गाडी दाबलेली आहे. आता 8:30 वाजलेले कम्प्लीट. तर आता आपण लय 5 मिनिटाच्या आता आपण 5 नंबर पास करू, म्हणजे लय जवळ आले 5 नंबरच्या. तर बघू शकता गाडी एकदम 80-90 लावून धरेली आहे. आणि आपली दुसरी गाडी जी आहे आपल्या पुढं 18 किलोमीटर आहे. तर स्वप्नील दादाने कॉन्टॅक्ट केलाय आता जस्ट, किती किलोमीटर आहे गाडी काय. आणि आपली गाडी 18 किलोमीटर असल्यामुळं आपल्याला थोडी गाडी दाबावं लागणार. त्याच्याबरोबरीनं गाडी चलन आपली अशा हिशोबाने. तर बघू पुढं गाठ भेट होती काय, तसं तुम्हाला सगळं तर मी दाखवणारच आहे या ब्लॉकमध्ये. तर आपल्या संघ आहे पुढं शुभम दादा, निखिल भाऊ, आणि माझ्या संघ आहे आपला श्याम भाऊ दराडे उर्फ स्वप्नील. हा नाही सोलता वेलता काय नाही, सोलत्याचं नातं घरी लावायचं भावांनो. इकडे नाही का ड्रायव्हर किन्नरचं नातं. मी ड्रायव्हर, किन्नर, मालक घरी. मी किन्नर का? तो ड्रायव्हर, मी ड्रायव्हर. मी किन्नर तिकडे बसलो, तो किन्नर आहे. आता मी ड्रायव्हर आहे, त्यावेळेस मी तिकडे बसेल, मी किन्नर नाही. हे का नाही? बरोबर आहे का नाही? कमेंट करा. तुला काय वाटतं तू पण सांग रे. तर भावांनो आपण आलेलो आता सिल्लोडला. तर बघू शकता पुढं 80-90 नाही, सॉरी डायरेक्ट 100 दाबून आहे. आता तुम्ही बघू शकता आपला राईटचा पट्टा दाबून कमी धरला आहे. आता तिकडून बुळबुळ नसती, एक साईड पट्टा दाबून धरला म्हणजे टाप गाडी चालते आपली. मधून जर चाललं तर काही विषय नाही, पण हेच ओव्हरटेकला वगैरे तर तुम्हाला दाखवलं ना. तर पहा इकडं टोल प्लाझा. शुभम भाऊचा आपल्याला पडायला आहे. जुना टोल आहे पाहिला, म्हणजे आपण जे वेळेस खालच्या रोड नाही यायचो का रोड आहे. आणि जसं समृद्धी झालाय 2 वर्ष, म्हणजे 1-1.5 वर्ष झाला तेव्हापासून आम्ही काय खालून गेलेलो नाही. बंद केले का? तर भावांनो आपण आलो आता पुलगावच्या जवळ. तर आपल्याला भेटलेली आपली गाडी 30-75. तर तुम्हाला दाखवणार 30-75 आलेली मागून, म्हणजे आपण त्याला ओव्हरटेक मारून पुढे आलो. मग ते आपल्याला हॉर्न देऊन हे साईड दे, हे कर, ते कर. तर बघू शकतात की आलेली आहे. हा त्याला येऊन द्या थोडं नाही का, मग ब्रेक टच करू. नाही ना जो गाडी पडली नाही शुभ्या. तर आता आलेली आहे 30-75. हा का नाही 30-75 भैया
बोलते राहुरीवालीची दहशत भैया. यप्पाय 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 यप्पाय. 22 फूट पण नाचवायला दम लागतो भावा. फक्त MH12 वाले म्हणून जमत नाही, खाली MH17 वाल्याची दहशत आहे. तर भावांनो आपल्याला निखिलला त्यांनी जिलेबी आणलेली. जिलेबी खायला हे बघा, नाद नाही करायचा आपल्या ग्रुपवाल्यांचा. आपल्या ग्रुप म्हणजे ब्रँड मध्ये मोडतो, बाकी काहीच विषय नाही. कसं बंधू प्रेम मित्र प्रेम सगळं म्हणा, काय म्हणायचं कमेंट मध्ये म्हणा तुम्ही. तर आता त्यांचा व्हिडिओ वगैरे काढू आणि मस्तपैकी आपण खाऊ येऊ. तर भावा या समोरच्या भावांना, तर या समोरच्या गाडी आल्या तर नाही का, तर हा अंगात मस्ती आली, झोली मार राहिला आमच्या समोर. मला का ह्यो कसा ऑर्डर देऊ राहिला, तर त्याला पण माहित नाही. भैया तो पण गुजरात पट्ट्याचा आहे, तो गुजरात पट्ट्याचा. तर आता त्याचा नाद वेगळा, ते नाही भाऊ पण शुभम भाईचा नाद वेगळा का, तर गुजरात पट्ट्याला चालणार आहे. तेव्हा असं नाही का, तो 12 महिने आम्ही कसं कच्चा माल थोडा वाहणार आहे, आणि जे कंपनी मालावले का, कंपनी माला चालणारे सुद्धा आम्हा सारख्याला थोडा ज्ञान द्यायला पाहिजे नाही का, कसं पुढं कसं चाललं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर भावना सांगा ब्लॉग पाहते कच्चा माल जादा आहे, बरोबर आहे. तर जो आम्हाला म्हणजे बायासाठी पेट्रोल करतो थोडा नाही का, बाप असतो, बेटा असतो, असं पेट्रोल करतो आपण. काही जादा हे करीत नाही, पण जर आपण ते स्टोरी वगैरे ठेवली तर मग त्याला झटका लगेच होतो, असा विषय आहे. त्याच्यामुळे आपण काय ट्रोल देत नाही. जे ट्रोल द्यायचं असं तर गुजरात पट्ट्याला भेटावा इकडे. या समृद्धीला नाही का, लहान पोरग ज्याला गाडी जमत नाही का, ते सुद्धा गाडी चालली, असा विषय. पण जर नागपूर करायचंच ना भावा म्हणावं, फक्त गुजरात पट्ट्याला भेटायचं. मग कोण किती मंडी रायडर आहे, किती काय आहे, सगळं कळतं बाहेर गेल्याच्यानंतर नाही का. तर मला सांगायचा उद्देश हाच आहे, तुम्ही किती आम्हाला ट्रोल करा, आमचं म्हणजे आम्हाला काहीच फरक पडणार नाही, काहीच. कळलं हा फक्त सांगायचा मुद्दा आहे, बाकी काही विषय नाही आहे. तर बाकी सगळं जाऊन द्या. मग तर काय याचं आपल्या धन्नूचा व्हिडिओ घेऊ. तर 3075 आणि ही 3074 सख्या बहिणी. आणि यांचा भाऊ म्हणजे व्हाईट घोडा. जो व्हाईट घोडा आहे आपला, त्या दोघींचा भाऊ मेन बॉस. आमच्या ग्रुपचा बॉस ते आहे फक्त, बाकी हॉटर काही नाही आमच्या पुढं. तर शुभम दादा आपल्या गाडीचा व्हिडिओ काढत आहे, बघितला का त्याचा हात बाहेर. तर भावांनो आपण आलेलो आहे आता कारंजाच्या जवळ. तर मी आलेलो आहे लेफ्ट साईडला. तर चालवणार आहे गाडी, मी बसणार आहे साईडला का, तर नाही का त्याला आपल्याला कच्च्या मालावर ट्रेन करायचंय पक्का पूर्ण. त्याला म्हणलं आपलं 80ला लावून धर. आता शिवम दादा पुढे नाही, त्याच्या मागं लावून धर म्हणलं, काय टेन्शन नाही. मग कसं एक पट्टा लावून धर, त्याच्यानंतर 80, 70, 80, 90 काय चालायचं ते चालायचं. फक्त गाडीमध्ये अर्धा 1 किलोमीटरचा गॅप सोडला ना, ते सोडलं आपल्याला पण. त्यानंतर तुम्हाला काय विषय असतो काय नाही. तर तुम्ही बघू शकता, तर शिवम दादा सुद्धा पुढे आहे आपल्या समोर. शिवम दादा चाललेला आहे. तर एवढा रेग्युलर एवढा गॅप ठेव म्हणलं त्याला. उतरायला का थोडा पायीवर पण सोडत जायचं, म्हणजे कसं बरोबर सारखा माप राहतो नाही का त्या गाडीत आणि आपल्या गाडीत. तर जो जार होता ते आपण त्याला देऊन टाकलेला, भाऊ तुमचा जार तुमच्या गाडीत ठेवा का, तर आपल्या गाडीत जागा नव्हती असा विषय होता, दुसरं काय मॅटर नव्हतं. तर त्याच्या खाली अख्खं पाणी गेले. तर सकाळी सगळं साफसुथरं करून घ्यावं लागत मार्केटला गेल्याच्या नंतर. आणि राहिला विषय दुसरा, तर पुढून आलेला आहे भरून. आणि सचिन शेट काय आज आले नाही का, तर त्यांची गाडी उद्या खाली होणार नव्हती, परत इच्छाला गाडी खाली होणार म्हणून ती परत म्हणजे उद्या निघते थोडक्यात. आणि उद्या आम्ही खाली करून घरी येणार का, तर उद्या गुरुवार आहे आणि परत शुक्रवार, म्हणजे शुक्रवारी गाड्या भरत नाही. मग शुक्रवारी गाड्या भरत नाही म्हणजे होतं आपल्या 2 गाड्या अवेलेबल राहणार पूर्ण, 2 गाड्या
पुणे मार्केटला राहणार आणि 2 गाड्या राहुरीत राहणार. तर त्या हिशोबाने आपल्याला नियोजन करावं लागणार आहे पुढलं. तर बघू बाकी काही जसं काय भेटल तसं काही नवीन जाणवत तसं तुम्हाला मी दाखवणार तर 100% आहे याचे. तर पाहू कधी बरं वाटलं तर आराम करतो त्यावर चालेल त्यावर. तर खाली अजून रनिंग कटवायची आपल्याला असा विषय आहे. तर मग भावांनो आलो आता जालना सोडून खाली. तर खालचा रोड आहे आता अजून. तर फायनली भावांनो आपण आता उतरलेलो आहे जालना एक्झिट पास करून आलेलो आहे पुढं. तर जालना आता पास केलेला आहे आपण. तर आता इथं खाली उतरून आलो आहे आता. पुढं गेल्याच्या नंतर तुम्हाला तर माहिती आहे आपला कोणता रोड लागतो काय. तर आज सुद्धा 2 वाजले खाली उतरायला. पक्के 2 नेमकं एवढ्याच्या नाही का 8 दिवसापासून गाडीला नाही का म्हणजे 2च वाजता येऊन खाली उतरायला काय ना भैया. तर मग काय इथं जालना एक्झॅक्ट स्टिंग वगैरे घेतलेलं. आता निखिल रायडर बसला हे चालवायला आणि आपलं रॉकेट आपल्याकडं. तर ते निघले आपण निघू. गाडी कोणती असो हा आपण स्वतः मला म्हणून चालू नाही बरोबर आहे. टेन्शन नाही घ्यायचं फक्त. तर भावांनो आपण आलेलो आहे आता जस्ट गंगापूर फाट्यावर. तर आता तुम्ही बघू शकता हा फाटा आहे गंगापूर रोड. तर इथून राईट साईडला गंगापूर रोडचं हे. तर काय नॉर्मल छोटं सर्कल आहे काही विषय नाही तिथं जायला. म्हणजे आपल्या मोठ्याल्या गाड्या सुद्धा जायच्या काही विषय नाही. तर शंभाऊ पण जागा आहे अजून. नॉन स्टॉप मेअर चेकिंग. तर भावांना आपण आलेलो आता नगरमध्ये. तर नगरमध्ये फुल ठिकाणा चालू आहे आपला. 70-80 एका माग एक टापोट राहिली गाडी का. तर मार्केटचा टाइम होत आलेला आहे आता. तरी आपण अजून नगरलाच आहे. आणि जी पुढं गाडी होती का ती दुसरी गाडी एक सुप्याला आहे असा अंदाज. आता कॉन्टॅक्ट झाला त्याच्या संग ती सुप्याला आहे ना आपण नगरला आहे. तर आपल्याला त्याच्यात 25 किलोमीटरचा फरक आहे असा विषय. पण तरी आपण नाही का नगरमध्ये सुद्धा सिटीत 80 ना दाबू राहिलो गाडीला बघू शकता नाही का तुम्ही. आणि आता राहिला विषय दुसरा तर आपल्या आता कोण नाही मागं पाहून बघा का. तर शामरावला आपण आता पांढरीला सोडेल आता पुन्हा वगैरे जायचं होतं त्यामुळे सोडलं जातं तिथं निघून आलो आपण. तर बाकी काहीच विषय नाही. तर आपण पण मार्केट पण टच करून टाकू. तर आता इथं मिलिटरी कॅम्प चौकात बघू शकता नाही का. तर भावांनो आपण आलेलो आहे आता रांजणगाव मध्ये. तर आता जस्ट रांजणगाव गणपतीच्या मंदिराजवळ आहे आपण. तर आपल्या लेफ्ट साईडला मंदिर आहे इकडं मंदिर. तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया सकाळी. तर काय चला मग आता दर्शन वगैरे तर घेतलंय सकाळी बाकी काही विशेष नाही. तर हाय आता हडपसरच्या ब्रिजवर. तर हा ब्रिजवर आपल्याला राईट मारायचं आहे आता. थोडं ट्रॉफिक लागलं नॉर्मल एवढं काही विशेष नाही सकाळी पण थोडं नाही का. तर आता त्याच्या मागं आपण डायरेक्ट टाकून घेऊ. तर शेट डायरेक्ट जागेवर टर्न मारवायले का पहा गप. तर कशी टर्न बसायचे ना 12 नाही का म्हणजे 12 टायर एवढं हाफ टर्न फुल टर्न तिला सेम आहे एवढ्या का. 12 टायरला 12 टायर येईल 6 टायर 22 फूट मध्ये. चला मग काय ब्रेकर काढलं काय नो. ओके ब्रेकर काढलं. आता लय मोठं ब्रेकर होतं. तर भावांनो तर आपण आलेलो 6:42 काट्यावर. तर आपण 1 घंटा लवकर आलेलो आहे मार्केटला. तर डायरेक्ट म्हणजे 11 घंट्यात गाडी आलेली आपली. तुम्हाला काय म्हणलं तो पहा 6:42 आपली 7:42 मिनिटांनी गाडी सुटली होती आरोली मधून. आणि आता वाजलेले तुम्हाला माहिती किती 6:42 मिनिटं. तर 6:42 मिनिटांनी आपण आहे काट्यावर. निखिल मी संघाची त्याची 7:45 ला सुटली होती आणि आपली 7:42 ला.
तर दोघं पण टायमिंगवर आलेलं आहे, काही विशेष नाही. आता तर उजाडलेलं सुद्धा आहे, तर घेऊ काटा बिटा करून जाऊ आतमध्ये करायला. तर गाडी सोडून बिडून दिली त्यांना, मग साईडला येऊन उभं राहिलो. तर आपली दुसरी गाडी पलीकडे, त्या व्हाईट गाडीच्या पलीकडं. तर तिला टाइम लागून खाली व्हायला, तर दावा बिवा सगळं गुंडाळून घेतलंय. परत नंतर मिरचीचा ठसका वगैरे लय होतो. तर गाडी आपण चालू ठेवून आलेलो आहे. तर पाहिलं का दावा बी एकदम गुंडाळून एकदम सगळं एकदम ओके मध्ये. तर किती गार झाली गाडी लोपा. निखिल भाऊ चाललाय भरायला. हा बोलो. तर चाललेला भरायला मी पण चाललेलो आहे, पण मला काय पार्टीचं लोकेशन आलेलं नाही अजून, त्याच्यामुळे मला इथंच थांबायचं आहे. शुभ्या रायडर शुभ्या बाळा किती निवांत बसलाय, हाय काय टेन्शन त्याला, शेट म्हणते त्याला बघता. तर चला हे जातील, आपण जाऊ भरायला. वाजलेले 2. तर बघू शकता मार्केट एकदम शांत झालेलं आहे, सगळं मोकळं ढाकळं, सगळे तिकडे पांगून गेले. आम्हीच राहिलो, आता आम्ही चाललो भरायला. तर उशीरच झाला, का तर उठलोच नाही झोपीतच, त्याच्यामुळं. तर आता जाऊ भरायला. टायर 1-2 पायला काटा करायचा. तर भावना आलतो बाहेरच्या काट्यावर, तर आता काटा बिटा करायचा इथं आणि डायरेक्ट भरायला जायचंय. बघू नाही का आता डायरेक्ट इथून भरायला जाऊ मस्त पैकी. आता नो एंटर वगैरे काहीच नाही. आता परत 2 वाजून 42 मिनिटं झाली, लवकरच जाऊ काटा बिटा करून. माझी 3 वाजून इथं जागे अजून. तर चला जाऊया पुढं भरायला. काय भरायचंय काय नाही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये नक्की सांगणार आहे. आणि ह्या ब्लॉकला इथं डी एंड करू, आणि पुढला जो ब्लॉक राहील आपला इथूनच नागपूर राहणार आहे. मग चला तर ह्या ब्लॉकला इथं डी एंड करू, भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये. तर पुन्हा नागपूरचा सफर कसा राहील काय तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी.